अकोट शहरापासून जवळच असलेल्या हिवरखेड मार्गावरील तालुका सहकारी सूतगिरणीत बिबट्याने मुक्काम ठोकला आहे। या बिबट्याने बकरीला फस्त केले असून बिबट्याचा बंदोबस्त करण्याची माहिती दिल्यानंतर सुद्धा वन विभागाने दुर्लक्ष केल्याचे नागरिकांनी सांगितले। त्यामुळे या परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। अकोट तालुका सातपुड्याच्या पायथ्याशी आहे। सध्या उन्हाळ्याचे दिवस असल्याने वन्य प्राणी भटकंतीवर आहेत। दरम्यान अकोट तालुका सहकारी सूतगिरणीच्या 65 एकरांच्या परिसरात काही आठवड्यांपूर्वी एका बकरीची शिकार केल्याचे आढळले। परंतु शिकार कोणत्या वन्य प्राण्याने केली याबाबत अनभिज्ञता होती। गत आठवड्यात रात्रंदिवस कार्यरत असलेल्या सुरक्षा कर्मचाऱ्यांना अखेर बिबट्या दिसला। त्यांनी घाबरत अस्पष्ट छायाचित्र काढले। बिबट्याचा मुक्काम पाहता कोणतीही जीवितहानी होऊ नये या दृष्टीने बंदोबस्त करण्याकरिता दिनांक 2 मे रोजी याबाबतची माहिती अकोला येथील वनपरिक्षेत्र अधिकारी यांना लेखी स्वरूपात देण्यात आली। मात्र अद्यापही वन विभागाचे पथक सूतगिरणी परिसरात पोहोचलेले नाही। सूतगिरणीचे अक्षरशः घनदाट जंगल झाले आहे। या परिसरात कोणी भटकत सुद्धा नाही, फक्त सुरक्षा कर्मचारी तैनात आहेत। सूतगिरणी समोरील हिवरखेड मार्ग हा रात्रंदिवस रहदारीचा आहे। या भागात अंधार असतो। शिवाय सूतगिरणीपासून हाकेच्या अंतरावर अकोट शहराची वस्ती आहे। अशा परिस्थितीत बिबट्याने अकोट शहराकडे धूम ठोकल्यास मोठे संकट ओढवण्याची शक्यता नाकारता येत नाही। त्यामुळे या परिसरात बिबट्याचे वास्तव अजूनही आहे की नाही या संदर्भात वन विभागाने शहानिशा करून दिलासा देणे गरजेचे झाले आहे। MCN न्यूज मराठी करिता देवानंद खिरकर, अकोट तालुका प्रतिनिधी। सूतगिरणी इथे सिक्युरिटी ड्यूटी करत आहे 7-8 महिन्यापासून। तरी हा बिबट्या आम्हाला 15 दिवसापासून आढळत आहे। 2-3 वेळा आम्ही फॉरेस्टच्या लोकांना सांगितलं, पण त्यांना काही ॲक्शन घेतलं नाही आहे। तरी पण आज काल 7 वाजता आम्हाला तो आढळला आणि त्याची पंजेबी साक्षात आहेत आणि दररोज 7च्या पुढे तो संध्याकाळच्या पारी आम्हाला आढळत आहे। सुद्धा त्यांनी मारली 15 दिवसाच्या अगोदर। तर आम्हाला काय शक आला की बा काय कोणतं जनावर आहे। तर आम्ही त्याचा तपास घेतल्यानंतर तो आम्हाला 2-3 दिवस आढळला।